ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि बातमी आहे स्वातंत्र्य दिनाला घातलेल्या बंदीच्या संदर्भातली। 15 ऑगस्टच्या दिवशी मांस विक्रीला बंदी घालण्यात आलेली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाठोपाठ आता नागपूर, मालेगाव आणि संभाजीनगर महानगरपालिकेनं सुद्धा हाच निर्णय घेतलाय आणि याच मुद्द्यावरून आता नव्या वादाला तोड फुटलंय। कल्याण डोंबिवली पालिकेनं घेतलेल्या मांस विक्री बंदीच्या विरोधाच्या निर्णयामध्ये आता हिंदू खाटीक समाज आक्रमक झालाय। या संदर्भामध्ये त्यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिलं असून या संदर्भामध्ये चर्चा करून निर्णय घेण्याचं आश्वासन अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी दिलंय। तर मालेगावमध्ये 15, 20 आणि 27 तारखेला मांस विक्री बंद ठेवली जाणार आहे। तर मांस विक्रीच्या निर्णयावरून सध्या राजकारण सुरू झालेलं आहे। आदित्य ठाकरे, बाळा नांदगावकर आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे रवींद्र चव्हाण यांनी नेमकं या निर्णयाला विरोध करताना काय म्हटलंय आपण बघूयात। आम्ही ह्याचा कडकडून विरोध करू। ह्याच्यात 15 ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉन व्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही, आयुक्तांना बिलकुलही नाही। लोकांनी काय करावं, काय नाही करावं, काय खावं, काय नाही करावं, काही नाही खावं हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही। आम्ही जाहीर आवाहन करतोय की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं। ह्याच्यात व्हेज नॉनव्हेज हा वादच नाहीये। अनेक लोक व्हेज खातात ना, त्यांना विरोध नाहीये, पण जे नॉनव्हेज खातात, जे आमच्यासारखे लोक नॉनव्हेज खातात, आमचे अगदी पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये जे आमचे आगरी कोळी बांधव आहेत ते काय करणार त्या दिवशी? आणि हे तुम्ही काय आमच्यावर व्हेजिटेरियनिझम लादताय? आमच्या राज्यात येऊन आमच्यावर तुम्ही लादताय? या बाबतीमध्ये कुठल्याही धर्माचं कोणावर बंधन नसावं या मताचं मी आहे। त्याचं कारण असं की आपण आपला धर्म आहे, आपला धर्म आपण सांभाळलाच पाहिजे आणि दुसऱ्या धर्माचे सन्मान करायला पाहिजे। त्यामुळे केंद्र म्हणजे कल्याण डोंबिवलीवाल्यांनी हे असं म्हणण्याचा निर्णय घेतला असेल तर मला वाटतं तो योग्य निर्णय असं मला वाटत नाही। 15 ऑगस्ट हा काही कुठला धर्माचा सण उत्सव आहे का की त्या दिवशी हे खायचं नाही ते खायचं नाही? 15 ऑगस्ट हा स्वतंत्र दिन आहे, देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे। त्या दिवशी त्या स्वातंत्र्याच्या आनंदामध्ये ज्याला जे खायचंय ते त्यांनी खाल्लं पाहिजे, तो संविधानिक अधिकार आहे। आणि असा जर अधिकार कोण मोडीत काढत असेल तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो।